तुम्हाला वाटते की तुम्ही गुलाम म्हणून जन्माला आलात, तुम्हाला वाटते की सेवा करणं हेच तुमच्या नशिबात होते, तर थांबा, आज तुमचा भ्रम सुटणार आहे. ज्याला आज आपण शूद्र म्हणून हेडावतो त्यांचा इतिहास गुलामीचा नाही तर रक्तरंजित संघर्षाचा आणि राजेशाहीचा आहे. 1946 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असा ऐतिहासिक बॉम्ब टाकला ज्याने प्रस्थापित विचारवंतांच्या पायखालची जमीन सरकली. त्यांनी सिद्ध केले की शूद्र हे कोणी साधेसुधे लोक नव्हते, तर ते या देशाचे सूर्यवंशी क्षत्रिय राजे होते. मग असे काय घडले की पराक्रमी राजांचा पराभव झाला आणि त्यांना थेट चौथ्या वर्णात ढकलले गेले. आज आपण उलगणार आहोत तो इतिहास जो वाचताना तुमचे डोळे उघडतील आणि रक्त सळसळायला लागेल. त्या महान ग्रंथाची सुरुवात करताना बाबासाहेबांनी आपले मस्तक एका महामानवासमोर झुकवले, ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. बाबासाहेब म्हणतात, विद्येविना मती गेली. हेही सांगणाऱ्या फुलेंनी शूद्रांना त्यांच्या गुलामीच्या बेड्यांची जाणीव करून दिली. म्हणूनच हा ग्रंथ बाबासाहेबांनी फुलेंना समर्पित केला आहे. हा लढा ज्ञानाचा आहे आणि तो इथूनच सुरू होतो. काही लोकांनी खोटा प्रचार केला की शूद्र हे बाहेरचे आहेत, ते हरलेले लोक आहेत, पण बाबासाहेब ठणकावून सांगतात हा खोटा इतिहास आहे. शूद्र हे आर्यांच्या समाजातील सर्वात प्रबळ आणि लढाऊ क्षत्रिय टोळी होती. सुरुवातीला समाजात फक्त 3च वर्ण होते, मग चौथा वर्ण आला कुठून? तो निर्माण केला गेला. तुमच्या हातातील सत्ता काढून घेण्यासाठी तुम्हाला शूद्र ठरवले गेले. तुम्ही बाहेरचे शत्रू नव्हता, तर तुम्ही घरातील तो बंडखोर भाऊ होता ज्यांनी अन्यायासमोर झुकण्यास नकार दिला. आता ऐका त्या महायुद्धाची गोष्ट. ऋग्वेदात उल्लेख असलेला राजा सुदासा, ज्याने एकाच वेळी 100 राजांच्या युतीला धूळ चारली. हा सुदासा पैंजवळ म्हणजे शूद्र काळातील राजा होता. त्याचा गुन्हा काय? त्याने ब्राह्मणाच्या धार्मिक मक्तेदारीला आव्हान दिले. त्यांनी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला सुरुवात केली. हा सत्तेचा आणि अहंकाराचा लढा इतका विकोपाला गेला की ब्राह्मणाने शस्त्राने नाही तर धार्मिक कायद्याने शूद्रांवर सूड घेण्याचे षडयंत्र रचले. हे नीट समजून घ्या. ब्राह्मणांनी शूद्राला हरवण्यासाठी कोणती तलवार वापरली? ती तलवार होती उपनयन संस्कारावर बंदी. प्राचीन काळी उपनयन म्हणजेच केवळ विधी नव्हता, तो शिक्षणाचा परवाना होता. ब्राह्मणाने सामूहिकरित्या ठरवले की आम्ही शूद्रांची मुंज करणार नाही. परिणाम काय झाला? शिक्षण बंद, वेद वाचणे बंद, शस्त्र धारण बंद. ज्याचे पूर्वज राजे होते त्यांची मुले अडाणी राहिली. एका पिढीचे शिक्षण रोखले की पुढच्या 7 पिढ्या कशा गुलाम होतात याचे जिवंत उदाहरण हे आहे. हा तुमचा सामाजिक खून होता. एकदा का तुम्हाला शिक्षणापासून तोडले की तुमच्यावर कायद्याचा फास आवळला गेला. मनुस्मृतीने कायदे बनवले. शूद्राने संपत्ती साठवू नये. का? कारण संपत्ती आली की तो पुन्हा राजा होईल. शूद्राने फक्त सेवा करावी. का? कारण विचार करायला लागला तर तो बंड करेल. बाबासाहेब म्हणतात, तुमची ही दयनीय अवस्था कोणत्याही देवाने केली नाही, माणसाने तयार केलेला क्रूर कायद्यांनी केलेली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहून तुम्हाला तुमचा हरवलेला क्षत्रियपणा परत मिळवून दिलाय. त्यांनी सिद्ध केले की तुम्ही गुलाम म्हणून जन्माला नव्हता, तर तुम्हाला पद्धतशीरपणे गुलाम बनवले गेले. आज आपण शिकतोय, मोठे होतोय, पण तरी आपण आपल्या इतिहासाची ही पाने विसरलो आहोत का? जाण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. हजारो वर्षांपूर्वी ज्यांनी तुमचे शिक्षण रोखून तुम्हाला गुलाम बनवले, आजच्या आधुनिक काळात आपण पुन्हा त्या शिक्षणाकडे पाठ फिरवून आपल्या पूर्वजांचा तो राजेशाही वारसा गमावत तर नाही आहोत ना? तुमचे मत काय आहे? कमेंट्समध्ये तुम्ही आगो का? व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक बांधवांपर्यंत हा इतिहास पोहोचवा.